रायगडच्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमासाठी रवाना झाले। आपल्या दारी कार्यक्रम जो आहे तो आज रायगडमधल्या लोणेरेमध्ये होतोय। स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले आपल्या सोबत आहेत। तुमच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होतोय, कशा पद्धतीने नियोजन आहे, काय नेमकं सांगा? हा संपूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम आहे। जरी आपल्या मतदारसंघात मध्ये असला तरी तो जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि शासन आपल्या दारी आतापर्यंत जवळजवळ 20-21 कार्यक्रम झाले। सगळ्यात मोठा कार्यक्रम रायगडचा असावा असं मला वाटतंय। आगामी लोकसभेसाठीचे चित्र कसं असेल? रायगडमधलं महायुती भक्कम आहे की युतीमधला जो उमेदवार असेल तो 100% निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो। त्याचं कारण आज युतीमध्ये आमचे 7 पैकी 6 आमदार हे युतीमधले आहेत। तिथे तसा काँग्रेसचा तर एक पण हे नाही आहे आणि म्हणून बोलतोय की दोन्ही सीट या खासदारकीचे आमच्या निवडून येतील। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम होतोय पण अशी माहिती मिळाली होती की ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न होणार होता, काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले। ते पोलीस त्यांचं काम करतायत, काळे झेंडे दाखव, लाल झेंडे दाखव किंवा काय। आपले मुख्यमंत्री हे न थांबणारे आहेत, काम करणारे मुख्यमंत्री आहेत। असे बरेचसे काळे झेंडे त्यांनी पाहिलेले आहेत। हे काय त्यांच्यासाठी नवीन नाही, परंतु इथे तशी काय परिस्थिती होईल असं मला वाटत नाही। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TVN मराठी, रायगड।